नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलवरती. तर महाराष्ट्र कामगार विभागाअंतर्गत जवळपास निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखक या 3 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. सो ज्यांच्याकडे या पदांसाठी आवश्यक असलेली पात्रता असेल त्यांनी या ठिकाणी अर्ज करू शकता. तर या 3ही पदांना जे काही प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तर ते प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. नेमकं या पदांसाठी कशा पद्धतीचा हा पेपर असणार आहे हे तुम्हाला समजावं, यासाठी आजपासून या परीक्षेला उपयोगी पडतील अशी सर्व प्रश्नांची सिरीज आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. सो त्याच सिरीजचा आजचा हा आपला भाग पहिला आहे. सो याच्यामध्ये जो काही तुमचा सिलेबस असेल, जसं की त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, ओके, 15-15 क्वेश्चन्स आणि जे तुमचे तांत्रिकचे क्वेश्चन्स आहेत, वेगवेगळे कामगार कायदे वगैरे, तर ते सुद्धा आपण इथं तर सगळं कव्हर करणं अशक्य आहे. त्यामुळं या 3ही पदांसाठी जे काही टेक्निकल, नॉन टेक्निकलचे महत्त्वाचे PDF असतील, ओके, लेक्चर्स असतील, तर त्यांच्या संदर्भात बॅच वगैरे चालू केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये अपडेट वगैरे होतील तुमचे टेक्निकल, नॉन टेक्निकल क्वेश्चन्स वगैरे. सो जॉईन करून घ्या. आपलं ॲप जे आहे ते स्टडी विथ गुरु या नावाचं ॲप आहे. सो त्या ॲपची लिंक खाली दिलेली आहे. सो लवकरात लवकर जॉईन करून घ्या. सध्याला फी कमी आहे, कारण का त्याच्यामध्ये जेवढं सिलेबस आहे ते पुढं जसं जसं ॲड होत जाईल तसं तसं त्याची फी वाढत जाणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. सो पाहूयात पहिला प्रश्न. महाराष्ट्रात स्वतंत्र कामगार विभाग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती जवळपास 1960 मध्ये जरी झाली तरी लक्षात ठेवा, अगोदर जे आहे ते 1947 मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एक पद्धतीनं स्वतंत्र कामगार विभागाची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा, अगोदर जे बॉम्बे स्टेट होतं ना, किंवा मुंबई राज्य, त्याच्यामध्ये याच कामगार विभागाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. सो हे थोडंसं क्लिअर करून घ्या. परत बघा, पुढचा प्रश्न काय म्हणतो की कामगार एक पद्धतीनं राज्य कामगार विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर राज्य कामगार मुख्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी स्थित आहे. आणि लक्षात ठेवा, परत परत सांगतोय, काही डाऊट असतील, बॅचमध्ये प्रवेश वगैरे मिळत नसेल किंवा काही समस्या असतील, तर या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, कॉल करा. तुम्हाला ज्या काही समस्या असतील बॅच संदर्भात त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. ओके, असं काही नाही आहे, फक्त वेळेचं भान ठेवून करा. रात्री 12-1 वाजता नका करू. परत बघा, इथं बघायला गेलं तर पुणे जे आहे ते आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, ओके, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. परत नागपूर आपल्या महाराष्ट्राची काय आहे? उपराजधानी आहे. त्यासोबत नाशिकच्या बाबतीत काय आहे? तर नाशिकच्या बाबतीत ज्यांना कुणाला विशेष माहिती असेल तर त्यांनी अवश्य मला कमेंटमध्ये कळून द्या. ओके, परत बघा याच्यामध्ये, कामगार कल्याणासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कोणत्या कायद्यानुसार स्थापन झालेलं आहे? आता बघा, जो काही तुमचे वेगवेगळे तांत्रिक क्वेश्चन्स आहेत, ओके, तांत्रिक म्हणणं म्हणजेच काय? तांत्रिक तेच जे तुम्हाला 80 गुणांसाठी विचारलं जाणार आहे, त्यालाच तांत्रिक सिलेबस म्हणतात. त्याच्यामुळे परत परत कन्फ्यूजमध्ये नका पडू. हाही तुमचा बॅचमध्ये कव्हर करण्यावर भर देऊ आम्ही. सो डोंट वरी, लवकरात लवकर जॉईन करा. ओके, तर बघा, याच्यामध्ये कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कोणत्या कायद्यानुसार स्थापन झालेलं आहे? तर 1953चा मुंबई महाराष्ट्र जो कामगार कल्याण निधी कायदा होता ना, तर या कायद्यानुसार कामगाराच्या कल्याणासाठी जो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आहे त्याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा आणि व्यवस्थित नोट डाऊन वगैरे करून घ्या. आता याच ॲक्टनुसार, ओके, कुठला ॲक्ट? मुंबई कामगार कल्याण निधी कायदा 1953चा. या कायद्यातला कलम 4, ओके, कलम 4नुसार याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा. आता बघा, 1948चा जो काही कारखाना कायदा आहे ना, तर या कारखाना कायद्यामध्ये एक पद्धतीनं जे काही वेगवेगळे कामगार असतात, ओके, शॉर्टमध्ये लिहितो, तर त्या कामगारांचं आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण, ओके, तर या कायद्यामध्ये समावेश करण्यात आलेले आहेत. ओके, परीक्षेमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला
की कामगारांचे आरोग्य, सुरक्षा आणि कल्याणाचे मुख्य कायदे वगैरे कोणते आहेत? तर त्याचं उत्तर आपलं हे 1948चा कारखाना कायदा त्या ठिकाणी असेल. ओके. सो थोडंसं लक्षात ठेवा. परत 1961चा एक पद्धतीनं बाळातपण लाभ कायदा. तर हा कायदा स्पेशली करून काय ज्या काही महिला असतील, ओके, प्रेग्नेंट वुमन वगैरे, तर अशा बाळातपणाच्या काळामध्ये एक पद्धतीनं त्यांना पगारी रजा आणि वेगवेगळे लाभ त्या ठिकाणी देता येतील या कायद्याअंतर्गत. ओके. तर हे थोडंसं लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर पुढचा प्रश्न काय म्हणतो, थोडंसं व्यवस्थित लिहून घेत जा. इथं बघायला गेलं तर आपल्याला विचारलंय की बाबा भारताचे पहिले कामगार मंत्री होण्याचा मान कोणाला मिळाला? ज्यांनी कामगार चळवळीत मोठे योगदान दिलेले आहेत. ओके. तर लक्षात ठेवा, हे थोडंसं इथं बरेच जण कन्फ्यूज होतील. तर भारताचे पहिले कामगार मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. ओके. त्यासोबत ते कायदा मंत्री सुद्धा होते. तर हे थोडंसं लिहून घ्या. भारताचे पहिले कायदा मंत्री, त्यासोबत कामगार मंत्री. ओके. हे सर्व त्यांना त्या ठिकाणी मान बहुमान देण्यात आलेला आहे आणि त्यांनी खूप सारी कार्य त्या ठिकाणी केलेली आहेत. ओके. तर थोडंसं लिहून घ्या. ज्यांनी एक पद्धतीनं ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे पहिले कायदा मंत्री वगैरे होते, त्यांनी काय केलेलं होतं की त्यांनी कामगारांसाठी जो 8 तासाचा कामाचा दिवस, त्या पद्धतीनं त्यांनी महागाई भत्ता, रजा वगैरे वेगवेगळे क्रांतिकारी कायदे त्यांनी मांडलेले होते. तर थोडंसं लिहून घ्या. आणि परत कामगार कायद्याचे जनक म्हणून सुद्धा त्यांनाच ओळखलं जातं. ओके. कामगार कायद्याचे जनक, ओके, यांनाच त्या ठिकाणी म्हणतात, कारण का त्यांनी वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी कामगाराच्या कल्याणासाठी केलेले होते. ओके. परत बघायला गेलं तर जर तुम्हाला विचारलं की स्वतंत्र भारताचे औपचारिक कामगार मंत्री, तर त्यांचं नाव लक्षात ठेवा, औपचारिक. ओके. औपचारिक. औपचारिक म्हटलं तर हे आहेत, परंतु मुख्य कामगार मंत्री, त्यासोबत कामगार चळवळीत मोठं योगदान ज्यांनी दिलं, त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ओके. सो थोडंसं लिहून घ्या. इथं असं कन्फ्यूजमध्ये नका पडू. परत बघायला गेलं तर सगळ्यात जास्त कामगार मंत्री राहण्याचा मान एक पद्धतीनं जगजीवन राम यांना मिळालेला आहे. आणि परत आता हे तर माहिती असतील, कोण? NM लोखंडे, म्हणजेच कोण? नारायण मेघाजी लोखंडे. ओके. नारायण मेघाजी लोखंडे. तर यांच्या बाबतीत तर तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे, कारण का यांना जे आहे ते भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणतात. ओके. कामगार चळवळीचे जनक यांना या नावानं ओळखलं जातं. आणि परत बघायला गेलं तर एक पद्धतीनं त्यांनी काय भारतातली पहिली कामगार संघटना स्थापन केली. ओके. तर हेही थोडंसं लक्षात ठेवा. आता हे इथं घ्या. जवळपास 1884 मध्ये त्यांनी काय केलेलं होतं की बॉम्बे मिल, हे थोडंसं लिहा, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन वगैरे या नावचं त्यांनी काय केलं, एक पद्धतीनं भारतातली पहिली कामगार संघटना त्यांनी त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. तर हे थोडंसं लिहून घ्या. आणि फक्त तांत्रिक करून चालणार नाही, त्याच्यासोबत तुम्हाला मराठी व्याकरण, त्यासोबत जे काही अदर सब्जेक्ट आहेत, गणित, बुद्धिमत्ता, त्यानंतर सामान्य ज्ञान वगैरे, तर त्याच्यासुद्धा तुम्हाला तयारी वगैरे करावी लागेल. ओके. आणि याची जी काही परीक्षा आहे ती तुमची TCS घेणार आहे, परत सांगतोय. त्यामुळं TCSचे ऑलरेडी खूप सारे प्रश्न माझ्याकडे उपलब्ध आहेत, जे की खूप साऱ्या परीक्षेत रिपीट झालेले आहेत. सो त्याच प्रश्नांचा सराव करा आणि जे तुमचे 120 गुण आहेत त्याच्यापैकी 110 तरी मिळावेत, अशी तयारी तुमची त्या बॅचमध्ये सरावा माध्यमातून करून घेऊ आम्ही. ओके. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, अगदी कमी फीमध्ये लवकरात लवकर एक चांगल्या पद्धतीची तयारी आमची टीम तुमची करून घेईल. ओके. परीक्षेपर्यंत जर कुठला भाग राहिला तर फी सुद्धा रिफंड करू आम्ही. सो डोंट वरी. ओके. परत झेंडूची फुले नावाची विडंबना असलेला काव्यप्रकार कोणी रचला? तर प्रल्हाद केशव आत्रे यांनी जे आहे ते या रचनेचा जो काही काव्यप्रकार वगैरे आहे तो त्यांनी रचलेला आहे. ओके. एक प्रसिद्ध आहे. त्यासोबत परत बघायला गेलं तर केशवसूत म्हणजे कोण रे? कृष्णाजी केशव दामले. ओके. यांना केशवसूत या नावानं ओळखलं जातं. परत त्यांना जे आहे ते आधुनिक, ओके, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. परत त्र्यंबक बापूजी ठोंबरे,
यांनी बालकवी म्हणून यांना ओळखलं जातं. परत वि स खांडेकर यांची जी ययाती नावाची कादंबरी आहे ती फार फेमस आहे. ओके, विष्णू सखाराम खांडेकर. हां, तर हे सर्व लिहून घेत जा जेवढं असेल तेवढं, आणि काही डाऊट वाटत असतील तर अवश्य मला कळून देत जा. परत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना एक पद्धतीनं कोणी केली, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी काही स्थापना आहे ती डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी या ठिकाणी केलेली आहे. सो हे आपलं राईट आन्सर असेल. तर यांनी जे आहे ते जवळपास एक पद्धतीनं 1989 मध्ये या समितीची स्थापना केलेली होती, आणि याला आपण ANS समिती वगैरे म्हणतो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे. ओके, तर थोडंसं लिहून घ्या. परत बाबा आमटे यांच्याबद्दल तर सगळ्यांना माहिती असेल. ओके, यांनी काय केलं की आनंदवन या ठिकाणी, आनंदवन, ओके, कुष्ठरोग्यांची सेवेसाठी आश्रम वगैरे काढलेला आहे. परत मेधा पाटकर यांच्याबद्दल बोलायला गेलं तर या काय आहेत, नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रमुख नेत्या वगैरे आहेत. ओके, परत बघायला गेलं तर अण्णा हजारे यांच्याबद्दल मला कमेंट करून द्या. काही प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय. का सोडतोय म्हणजे थोडंफार मलाही कळू द्या तुम्ही कितपत हा भाग बघितलाय. ओके, आणि याचा तुम्हाला कितपत त्या ठिकाणी फायदा होईल. परत याच्यामध्ये बघा, आता 2 वर्षाखालील मुलांमध्ये डॅशची कमतरता असते. तर 2 वर्षाखालील मुलांमध्ये जवळपास जीवनसत्व अ ची कमतरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसून येते. ओके, हां, आता याच्यामध्ये एक पद्धतीनं ते दिसून येतात जीवनसत्व वगैरे, त्याच्यामुळं डोस वगैरे दिलं जातं. ओके, जर प्रथिने कमी असतील तर त्याला काय होतं, एक पद्धतीनं क्वाशिक्रो, किंवा त्याला आपण काय म्हणतो आपल्या मायबोली भाषेमध्ये कुपोषण म्हणतो. ओके, प्रोटीन जर कमी असेल तर लेकरू खूप बारीक होतं. ओके, हां, परत बघायला गेलं तर लोह वगैरे, जर लोह कमी असेल तर त्याला एक पद्धतीनं ॲनिमिया नावाचा विकार त्या बाळाला होतो. ॲनिमियालाच मराठीमध्ये रक्तक्षय म्हणतात. तर हाही त्याच्यामध्ये थोडासा पॉईंट ॲड करा. परत महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धेश्वर वाडीचं नाव काय ठेवण्यात आलं, बहुतेक तरी हा वाला प्रश्न स्किप करा. ओके, हा सोडून द्या. परत श्यामची आई नावाचं पुस्तक कोणी लिहिलं, तर श्यामची आई नावाचं पुस्तक त्यांचं उत्तर काय आहे, साने गुरुजी यांचं फार फेमस पुस्तक आहे. हे फार गाजलेलं महाराष्ट्रामध्ये खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. साने गुरुजींचं पूर्ण नाव खूप जणांना माहिती नाही आहे, तेही लिहा. पांडुरंग सदाशिव ओके साने. हां, तर हे त्यांचं नाव होतं परिपूर्ण. यांनी एक श्यामची आई नावाचं एक अजरामर पुस्तक लिहिलेलं आहे. ओके, आणि ते कुठं लिहिलं तर नाशिकच्या ज्या वेळेला ते तुरुंगात होते त्यावेळेला त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, हां, बाकी आता याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे, सो स्किप करा. काही डाऊट असतील मला कळून द्या, आणि हा वाला प्रश्न तुमच्यासाठी सोडला आहे, सो कमेंट करा लवकरात लवकर. ओके, आणि लवकरात लवकर ज्यांनी कुणी बॅच वगैरे जॉईन केली नसेल बॅच जॉईन करून घ्या. जे काही कामगार विभाग किंवा कामगार आयुक्तालय साठी जी बॅच चालू केलेली आहे ती तुमच्याचसाठी आहे. परीक्षेसाठी एक चांगली पद्धतीची तयारी त्या बॅचमध्ये तुमची होऊन जाणार आहे. सो लवकरात लवकर जॉईन करा. बाकी तुम्हाला भेटतो पुढच्या भागात. धन्यवाद.